नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्वामींच्या पुण्यतिथी विशेष स्वामींचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे शाही केशर भात। तर केशर भात कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। शाही केशर भात बनवायचा त्यासाठी इथे मी 1 वाटी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही एखादा बासमती तांदूळ घेऊ शकता। आता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे। आपण शाही केशर भात हा कुकरमध्ये बनवणार आहे, तर इथे मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 चमचा साजूक तूप। आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आपल्याला 1 छोटी वेलची, हिरवी वेलची आहे, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 लवंग घेतलेले आहे। आता हे आपल्याला हलकसं परतून घ्यायचं आहे। आता लवंग दालचिनी परतून झालं की इथे घेतलेले आहे मी 4 काजू आणि 4 बदामाचे काप करून घेतलेले आहे। फक्त 2 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचे आहे। याआधी सुद्धा स्वामींचा आवडता जो नैवेद्य आहे श्री बालाजी के, त्याची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर इथे आपण 2 मिनिटे काजू आणि बदाम परतून घेणार आहे। काजू बदाम परतून झाले की आपण जे धुतलेले तांदूळ आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे। तांदूळ आपल्याला 2 मिनिटासाठी तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। कधी तुम्ही स्वामींच्या नैवेद्यासाठी असा भात बनवला नसेल तर जरूर करून बघा, चवीलाही छान लागतो आणि महाराजांचा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे। आता मुलांना सुट्ट्या आहे आणि गोड खावंसं वाटलं तरी तुम्ही हा भात बनवू शकता। आता आपण तांदूळ परतून घेतलेला आहे। आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला त्याच वाटीने आपल्याला इथे दूध घालायचं आहे, तर इथे मी 1.5 वाटी दूध घालणार आहे। तर इथे बघा 1.5 वाटी दूध आपण घातलेलं आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला, इथे मी 2 चमचे गरम दुधामध्ये चिमूटभर केशरच्या काड्या भिजत घातलेल्या ह्या यामध्ये घालायच्या आहे आणि यातच घालायचं आहे इथे 2 चमचे पिठी साखर। तुम्ही आपली रोजची साखर जरी घातली 2 चमचे तरीही चालेल। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पिठी साखर घातल्यामुळे काय होतं, पटकन अशी एकसारखी विरघळल्या जाते आणि सगळ्या ह्या तांदळाला व्यवस्थित लागले जाते। आता सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तुम्ही जर तांदूळ अर्धा तास आधी भिजवलं असेल तर फक्त आपल्याला 1 शिट्टी काढायची आहे। इथे मी तांदूळ फक्त धुवून घेतलेला आहे, भिजवून घेतलेला नाही, त्यासाठी आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि कुकर पूर्ण थंड झालेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता केशर भात अतिशय सुंदर असा झालेला आहे आणि जसं जसं थंड होईल ना तसं तसं तो मोकळा सुटसुटीत होईल। आता तुम्ही इथे भात बघू शकता, छान असा शिजलेला आहे। खूप जास्तीचा तामझाम नाही, खूप जास्त वेळ लागत नाही आणि अगदी घरातल्या हाताखालच्या साहित्यामध्ये हा भात बनून तयार होतो। महाराजांचा खूप असा आवडता हा पदार्थ आहे आणि तुम्हाला मी सांगितलं अगदी 5 मिनिटामध्ये तयार होतो। आता महाराजांच्या तुम्हाला आरतीला जायचं असेल, नैवेद्य न्यायचा असेल
तर फक्त 5 मिनिटे आधी बनवायचा आणि लगेचच ताटामध्ये भरून न्यायचा. अतिशय सुंदर असा हा भात तयार होतो आणि वाससुद्धा खूप छान असा दरवळतो. आता तुम्हाला दूध घालायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा करू शकता, पण दुधामुळे काय होतं, एक मऊसरपणा येतो आणि भातसुद्धा छान शिजतो आणि चवीलाही छान लागतो. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही महाराजांसाठी हा नैवेद्यासाठी भात जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.